पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात मॉक ड्रिल घेण्यात आले। पुणे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांकडून हे मॉक ड्रिल घेण्यात आले। डमी दहशतवादी शिरल्याचं दाखवत हे मॉक ड्रिल घेण्यात आले। सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन स्थिती ओढावल्यास काय करावं हे सांगण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आले। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं। नवरात्रोत्सवात पुण्यात देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते। त्यामुळे पुणे एसटी विभागाला देवी दर्शनामुळे 12 लाखांचं उत्पन्न मिळालंय। 3 आगारातून 11 बसमधून 400 भाविक गेले होते। यातून 12 लाखांचं उत्पन्न पुणे एसटी विभागाला मिळालंय। पुण्यातील जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करण्यासाठी जागेच्या मोजणीची जुनी प्रत महापालिकेत सादर करून तात्पुरतं रेखांकन मिळणार आहे। त्या आधारे हद्द कायमची मोजणी करून घेतल्यास भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून मिळणार आहे। परिणामी पुनर्विकासासाठी होणारा विलंब टळणार आहे। पुण्यात महिलांसाठी विशेष रुग्णालय उभारण्यात येणार आहे। तर बदलती जीवनशैली पाहता महिलांच्या आरोग्य समस्या वाढत चालल्या आहेत। त्यामुळे शासनाच्या आरोग्य विभागानं औंधमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि महिला रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये शिवसेनेचा मेळावा होणार आहे। मनपा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्यातून नाशिकमध्ये शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। संध्याकाळी 7 वाजता हॉटेल डेक्कन प्लाझा इथं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यातून एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। नाशिकच्या मालेगावात महापालिकेकडून 3273 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। आतापर्यंत 539 संशयितांना हजर करण्यात आले। तर यातील 100 पेक्षा अधिक जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे। तर अद्याप 37 प्रमाणपत्र धारकांचं गूढ कायम आहे। नाशिकच्या पिंपळगाव खांब परिसरात वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यात यश आलं। या भागात वन विभागाकडून ड्रोन कॅमेरानं बिबट्याचा शोध घेणं सुरू होता। त्यासाठी जागोजागी पिंजरे लावण्यात आले। अखेर बिबट्या जेरबंद झाल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास घेतला। जळगाव ते मनमाड विभागात 3री आणि 4थी रेल्वे लाईनच्या कामासाठी मोठा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान इगतपुरी ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या 12 गाड्या रद्द करण्यात आल्या। यात इगतपुरी भुसावळ मेमो ही 7 ऑक्टोबरला रद्द करण्यात आली। नाशिकच्या येवला तालुक्यात पैठणी दुकानासह एक मोबाईल शॉप फोडून लाखोंची रक्कम चोरट्यांनी लंपास केली। हा प्रकार सीसीटीव्ही चित्रित झालाय। दरम्यान पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली।